आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील धुळदेव येथे निष्काळजी रस्ते कामामुळे घडलेल्या भीषण अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास म्हसवड ते पंढरपूर जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला। रोडवेज सोल्युशन कंपनीकडून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा करण्यात आल्याचे तपासात समोर आलं। रस्त्यावर कोणतेही सूचना फलक, दिशादर्शक बोर्ड किंवा रिफ्लेक्टर न लावता काम अर्धवट सोडण्यात आले होते। तसेच सुमारे 1 फूट खोल खड्डे पडले होते। याच दरम्यान सचिन अशोक निकम हे आपल्या कुटुंबासह सुझुकी सिलेरिओ MS06 BU 6221 गाडीतून प्रवास करत असताना गाडी खड्ड्यात आपटून पलटी झाली। या भीषण अपघातात अशोक विष्णू निकम वय 76 आणि लक्ष्मी सचिन निकम वय 13 यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर कुटुंबीय गंभीर जखमी झाले असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी फिर्याद दाखल केली असून रोडवेज सोल्युशन कंपनीच्या ठेकेदाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 125 अ, ब, 324(4) अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करीत आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते कामातील हलगर्जीपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।